असे लाईन मध्ये बसवा वाटतं. ते उन्हाळ्याचे झालेत ना काम ते त्याचे लवकर होईल. अच्छा, त्याचं झालंय. उन्हाळ्याचे जे झालेत आता येऊन येतात ना. तो स्वतःच यायला पाहिजे का? हा याच्यात काहीतरी देऊन केलं पाहिजे. भैया 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 खाताचे पैसे इकडे का सरकारचं जे धोरण आहे पहिल्या प्रथम मी असंच म्हणेन की सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण. एका बाजूला शेतकऱ्यांना आमचे केंद्रातले सरकार म्हणतो, राज्यातले सरकार म्हणतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे आणि ही थट्टा चालली आहे शेतकऱ्यांची. 2.5 महिने झाले शेतकरी वन फिरून राहिला आपले धान विकायसाठी. ही कैफियत कोणाकडे सांगायची? आपल्याकडे जनप्रतिनिधी आहेत, विरोधी पक्षसुद्धा ऐकायला तयार आहेत आणि सत्ताधारी पक्षसुद्धा ऐकायला तयार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता फक्त शेतकरी हा एकतर आमचा जो अस्त्र आहे, आता आम्ही गांधीगिरीने जातो पण येणाऱ्या काळात आम्ही भगतसिंगाचा सुद्धा मार्ग अवलंबावा लागेल आम्हाला, कारण की सरकार आम्हाला त्याबद्दल प्रवृत्त करत आहे. म्हणून एकच सांगू इच्छितो की आता शेतकऱ्यांचा जमावडा इथं 50च्या संख्येत आहे, पण येणाऱ्या 1 ते 2 दिवसात जर आमच्या मागण्यांची पूर्तता जर झाली नाही तर हाच जमावडा हजारोच्या संख्येने आम्ही तालुकास्थळी चक्काजाम म्हणा किंवा तीव्र आंदोलन करणार आहोत. मुरबाड तालुक्यातील किती शेतकऱ्यांचे धान किती क्विंटल आहे? माझ्या माहितीनुसार 354 शेतकरी अजूनही धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत आणि जवळपास 10,000 एका सोसायटीत आणि 10 ते 12,000 क्विंटल धानाची मोजमाप अजून बाकी आहे. सरकार नेहमी शेतकऱ्यांना प्रताडित करते. हमी भाव कशाचा आहे? हमी म्हणजे काय होते की त्यांनी शेतकऱ्यांची हमी घेतली की तुम्ही पिकवा आम्ही घेऊ, आणि हा नेहमी दरवर्षी धान खरीपाचे जेव्हा 1 ऑक्टोबरला ते निघतात, काटे 1 ऑक्टोबरला सुरू व्हायला पाहिजेत. केव्हाही 1-1, 1.5 महिने काटे सुरू होत नाही. तो माल व्यापारी खरेदी करतात, मग तो व्यापाऱ्यांना मग खरेदी सुरू होते. म्हणजे याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हता, व्यापाऱ्यांना होतो. आता शेतकरी धान विकून राहिला, त्याला धान ठेवावं कुठं, पैसा आणावं कुठून, दुसऱ्यांचे आता या हंगामाला लावलेले पैसे द्यावं कुठून, हा सर्व प्रश्न निर्माण असताना सरकारला हे कळून नाही राहिलं का? व्यापाऱ्यांकडे लक्ष देते, कर्मचाऱ्याकडे लक्ष देते, भत्त्यावर भत्ते वाढवते, अनेक प्रकारचे रोड रस्ते निर्माण करते, आणि शेतकऱ्याला हा अति महत्त्वाचा घटक आहे या देशाचा, जो आपण शेतकऱ्याचा देश म्हणतो. तर या शेतकऱ्याला प्रताडित करून टाकला आहे. शेतकरी जर एवढा काही म्हणजे इतके मोठे आंदोलन आतापर्यंत झालेले आहेत का शेतकऱ्यांनी 12 महिने आंदोलनच करत राहायचे का? त्यांनी असंच मरायचं का? आता जर त्यांनी अंत घेतला, आम्ही यापूर्वी एक शेतकऱ्यांची कृती समिती केली, मोठमोठे आंदोलन केले, 20 वर्ष आमच्यावर केस चालली रेल्वेची. तर असेच वाढली नाही तर काय पुढची भूमिका काय राहणार? लिमिट वाढली नाही तर आंदोलन करावं लागेल, तीव्र आंदोलन केलं जाईल. मग रस्ते रोको
व्यापाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे किंवा आपल्या जे पदाधिकारी आहेत यांच्या घरावर मोर्चे न्यावं लागेल. हे नेतृत्व करतात आमच्या विभागाच्या. त्या काय नेतृत्व करतात? महाराष्ट्र शासनामध्ये काय म्हणतात? केंद्र सरकारमध्ये काय म्हणून राहिले ते? त्यांना शेतकरी दिसत नाही का? आपल्या परिसराची परिस्थिती दिसत नाही का लोकांना?